नमस्कार भावनो, तुमच्यासाठी मी आज एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर बघू शकता जो आता तुम्हाला ट्रायल त्या सेटअपचा तो प्राईस आहे तो तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 2 प्लाझ्मा 2 टॉप विथ ॲम्प्लिफायर, टोटल त्याचं वायरिंग अशा टाईपमध्ये हा सेटअप आहे. तर तुम्ही आवाज त्याचा ऐकलाच असेल, तुम्हाला काही फोनमध्ये आवाज जास्तीत जास्त समजणार नाही, तरी पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. तर भावनो बघू शकताय की जे आपल्या हँगिंगचे 2-3 टॉप आहेत त्यामध्ये त्याचं काम चालू होतं. पुढची जाळी तीन लावून त्याला साईड पट्ट्या लावून घेतल्या हँगिंगच्या. तर त्यामध्ये 3 इंची स्पीकरमध्ये आणि एचअपमध्ये असा टॉप आहे. तर समोरून त्याचा लुक बघू शकताय. जाळी तीन बेंडिंग करून व्यवस्थित असे लावून घेतले, साईड पट्ट्या अँगल मारून हँगिंग करणार होते ते, त्यामुळे पूर्ण साईड पट्टी मारून तर टोटल असं कलर काम करून घेतलं पूर्ण. तर ते हँगिंग करणार होते, हेच आपल्याला सांगायचं होतं की टोटली हँगिंग करणार आहेत ते 3 टॉप. तर त्याचं काम पूर्ण असं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये करून घेतलं. पूर्ण जाळीला त्यानं कलर मारून घेतला, टोटल असं साईड पट्टीला पण कलर मारून घेतला, जाळीला फिनिशिंग देऊन साईडला कलरिंग फिनिशिंग देऊन टोटल असं काम केलं पूर्ण त्याचं. त्यानंतर भावून आपल्याला ह्या व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण ह्या पुढे व्हिडिओमध्ये आपण VRXचं वायरिंग किंवा VRXचं टोटल कसं काम केलं जातं, फ्लेअरमध्ये कसं फिटिंग केलं जातं हे पण दाखवलेलं आहे. तर हे पूर्ण कलर काम होईपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण कसं आहे तुम्ही जरा तरी स्किप केलं तर तुम्हाला तो पुढं व्हिडिओ बघायला भेटणार नाही. तर भावाने कलर काम पूर्ण करून झालं आहे. तर समोरून तुम्ही लुक बघू शकताय की पूर्ण असं ब्लॅकमध्ये फिनिशिंग करून टॉप आपले रेडी झालेले आहे. तर साईड पट्ट्या त्यांनी लावून तुम्हाला मी पुढचा लुक दाखवतो. तर पूर्ण असं साईड पट्ट्या लावून असं बघा की आपले लोगो पाटील 77चे किंवा जे आपण आयकर जे लावले 77+ अशा नावाने, जे आपण स्पायडर डिझाईनमध्ये किंवा म्हणा षटकोन डिझाईनमध्ये असं लावलेलं आहे ते आपण. तर पूर्ण ते लावून घेतल्यानंतर असा आपला लुक दिसतो, फायनल लुक झालेला आहे. तर साईड म्हणजे आपले जी जाळी आहे जाळीला कोटिंग मारून त्याने व्यवस्थित असं काम केलेलं आहे पूर्ण. तर त्यानंतर जे आपण गोव्याचं पार्सल आपल्याला आलं, म्हणजेच आपण 2 वर्षा पाठीमागे जे आपण गोव्याला आपण पार्सल दिलं होतं 6,500 मध्ये जो सेटअप दिला होता, 2 प्लाझ्मा 2 टॉप कॉम्पिटिशनमध्ये जो होता, त्याला आतून थोडा अपडेट करायचा होता. तर त्याने आपल्याला जे पाठवून दिलेलं आहे बॉक्स आहे त्याचा, त्यामध्ये अपडेट करून त्याला पाठवून द्यायचं होतं. ते पार्सल आलं ते पण तुम्हाला दाखवूया म्हटलं. जे आपण फ्लेअरचं काम चालू होतं ते पण फ्लेअर तुम्हाला दाखवूया बोललो, की जे आपलं कॉम्पिटिशन सेटअप असतात त्या सेटअपमध्ये असे फ्लेअर वापरले जातात की ही आपली 8 इंचाची अशी डीप आहे या फ्लेअरची. जरी कोणाला सुट्टे फ्लेअर लागले, म्हणजे जर नुसते फ्लेअर लागले तर ते पण तुम्ही मागू शकताय. हे आपल्या अशा फिनिशिंगमध्ये फ्लेअर येतात. आपण हे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो, बाहेरून कुठे आपल्याला येत नाही. टोटल तुमच्या समोर जर करायचं म्हटलं तर तुमच्या समोर पण करून आपण दाखवू, काय प्रॉब्लेम नाही. नाहीतर कोण म्हणतात की हे बघा बाहेरनं मागवलेत. असं काय नाही की आपण तुम्हाला जर पाहिजे असेल तर समोर पण काढून देऊ शकतो, असं काय नाही. हे फ्लेअरचं पूर्ण काम झालं टोटल. त्यानंतर फ्लेअर ते जॉईंट करून घेतले. जॉईंट करून घेतल्यानंतर त्याला कलर करून त्यामध्ये VRX असे फिटिंग केले. पाठीमागं थोडंसं VRXला रिंग टाकावे लागते, कारण VRX त्या ह्याच्यामध्ये बसत नाहीत, त्यामुळे रिंग टाकून त्याच्यावरती ते VRX फिटिंग करून घेतले. त्यानंतर पूर्ण फिटिंग करून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवूया बोललो, दोन्ही असं फ्लेअरमध्ये VRX फिटिंग करून घेतले, व्यवस्थित प्रॉपर असे बसवले, जेणेकरून ते हलावे नाही, म्हणजे पडावे नको टॉपमध्ये. अशा टाईपमध्ये फिटिंग करून घेतल्यानंतर ना त्याची वायरिंग करून असे टॉप पूर्ण तयार केलेत. समोरून असं लुक दिसते बघा तिथं. टॉपमध्ये पूर्ण फिटिंग करून घेतलेत. अशी पाठीमागे VRX 2 दिसतात, आतमध्ये एक आहे. पूर्ण वायरिंग करून घेतलं. त्यानंतर त्याला वायरिंग म्हणजे स्पीकॉन ते लावायच्या होत्या. एक टेस्टिंग घेऊया बोललो, टेस्टिंग घेतली. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला जर कोणता व्हिडिओ अजून लागत असेल तर तो पण सांगा. तुम्हाला 100%